किती वेळ लागणार आहे अजून आरकेंना? गायब झाला बहुतेक. हा तर बिग टाइम धमाका आहे. मजा येणार आता. सुपरस्टार आरकेच्या फिल्म सारखेच त्यांच्या लाईफ मधले ट्विस्ट काही संपत नाहीयेत. अचानक आणि घाईघाईमध्ये ठरलेल्या या लग्नात एक नवा हॉट अँड हॅपनिंग हंगामा होणार आहे. कारण गेस व्हॉट, आरकेचे सगळे नातेवाईक इथे जमले आहेत. विधीसाठी गुरुजी सुद्धा आलेले आहेत. अख्खी मीडिया त्यांची वाट पाहतीये. इतकंच नाही तर अख्खी इंडस्ट्री सुद्धा जमली आहे. पण स्वतः सुपरस्टार आरकेचा कुठेच काही पत्ता नाहीये. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरकेच्या आई सुद्धा इथे आलेल्या आहेत. आरकेचे भाऊ सुद्धा दिसत आहेत. पण आरकेचे वडील आणि एकेकाळचे सुप्रसिद्ध निर्माते दशरथ कारखानीस हे मात्र उपस्थित नाहीयेत. आरकेच्या बाबतीत गेल्या काही महिन्यांचा विचार केला तर आरकेची रिअल लाईफ ही रिअल लाईफपेक्षा जास्त एक्साइटिंग, थ्रिलिंग आणि एक्स्ट्रीमली अनप्रेडिक्टेबल आहे. हे लग्न सुद्धा ह्यातच भर घालणार का? हे काही वेळातच कळेल. मी ऋतुराज कुटे, कॅमेरामॅन टोनी सिंग सोबत पाहत राहा आमचीच मुंबई. शांत हो. ऐक, पाणी पिऊन घे थोडं. ठीक आहे. काळजी करू नकोस, राघव येईल. हा, थोडा रेस्टलेस असेल ना तो आता. ठीक आहे. हे बघ, त्याने मला प्रॉमिस केलंय की नाही, तो येणार, नक्की येणार. माझा विश्वास आहे राघववरती. दीपा, तू शांत हो. तू दीपा मॅम, काय झालं? उचलला फोन त्याने? हा, काय झालं? मग कशाला आलायस? आईसाहेब, गुरुजींनी मेसेज दिलाय की मुहूर्ताची वेळ निघून चालली आहे, लवकर काय ते बघा. गुरुजींना सांग, आय डोंट गिव्ह अ डॅम. कळलं ना? जेव्हा मी लग्न करेन ना, तोच असेल लग्नाचा मुहूर्त. गो टेल हिम. बंटी, चल. काय झालं? कळलं का काही? काहीच नाही. वाव. मग आजपर्यंत त्याचा फोन आउट ऑफ कव्हरेज होता आणि आता तो उचलत नाहीये फोन. मला सांग, याने याच्या जीवाचं बरं वाईट केलं नसेल ना? त्याला घरी एकटं ठेवलंय. चूक तर नाही ना केली आपण? नाही नाही, राघव तसं काही करणार नाही. काहीतरी वेगळंच चालू आहे त्याचं. तो कोणाला तरी हर्ट करण्याच्या मार्गावर आहे. काहीतरी वेगळा गेम खेळतोय. तो गेम कळत नाहीये मला. आणि या गेममध्ये कोण हर्ट होणार आहे तेही कळत नाही आहे. गुरुजी, आता 7वा फेरा सुरू करायचा. सगळ्यांना सगळं खरं माहिती आहे. आणि आता हेच आहे 7वा फेरा घ्यायचा. आता ऑफिशियल वधू 7वा फेराचा घेऊया. सत्य कळ. अरे हा अधर्म आहे. मोहिनी, अजून 7वा फेरा झाला नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. हवं तर तू इथूनही मागे फिर. या अशा माणसाबरोबर संसार करण्याची चूक करू नकोस. गुरुजी, फक्त 7वाच फेरा बाकी आहे ना? होय मोहिनी, पण पहिले 6 फेरे घेतलेत मी गुरुजी. आणि जी वचनं दिलेत ना, ती खोटी नाही आहेत. आता 7व्या वचनाला मी मागे फिरणार नाही. आरके, तुम्ही 7व्या फेऱ्याचा अर्थ घटस्फोटापर्यंत पाहिला आणि मी जन्मोजन्मीच्या नात्यापर्यंत पाहिलाय. हो, आहे मी लोअर मिडल क्लास साधी मुलगी. आमच्या मुलींची ना लग्नासाठीची खूप मोठी महागडी स्वप्न नसतात.
जेन्युइन असतात. आम्ही मिडल क्लास मुली लग्नानंतर फक्त नव्या घरात नाही तर नव्या जगात प्रवेश करतो. आमच्या लग्नात मीडिया येत नाही, आपण मायेने जोडलेली 4 माणसं येतात. तुम्ही स्क्रीनवर खूप वेळा लग्न केलं असेल, रिटेकही घेतले असतील, पण आमच्यासाठी आयुष्यात रिटेक नसतो आरके. थोडं जास्त वाटेल तुम्हाला, पण ऐकाच, आम्हाला जुन्या घरट्याची आस नसते. आपण हुरहुर असते. ओठी असतो 16 सुखाचा आणि डोळ्यात असतो पूर. हारके, आमच्यासाठी इव्हेंटचा कलर पॅलेट महत्वाचा नसतो. लग्नानंतर आयुष्याला जो नवा रंग येणार आहे ना, तो महत्वाचा असतो. हे दागिने महत्वाचे नाही आहेत आमच्यासाठी. आमचा जोडीदारच आमच्यासाठी दागिना असतो आणि तोच आयुष्यभर कसा मिरवायचा हा निर्धार करतो आम्ही. मला आईबाबांनी विचारलं होतं तुला कसा जोडीदार हवाय, तेव्हा त्यांना सांगितलं होतं मी, मला पांढऱ्या घोड्यावरून येणारा राजकुमार नकोय, ज्याचं मन राजासारखं आहे असा मुलगा हवाय मला. 2 हाताने पैसे उधळणारा नकोय, 2 हाताने माया उधळणारा हवाय. जेव्हा ऊन असेल तेव्हा त्याने मला सावली दिली पाहिजे. जेव्हा तो थंडीने पिचला असेल तेव्हा मी त्याला ऊब दिली पाहिजे. आरके, तुमच्यासाठी या लग्नाचा पाया सूड असेल, पण माझ्यासाठी ही आयुष्यातली सर्वात सुंदर कमिटमेंट आहे आणि मी ती पाळेन माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. आणि त्यानंतर सुद्धा. काय म्हणालात तुम्ही आता? 7 महिन्याच्या आत मला तुमच्या आयुष्यातून बाहेर काढाल? मिस्टर आरके, तुम्ही एक गोष्ट विसरताय. लग्न फक्त वराचं नसतं, वधूचं सुद्धा असतं. वचन फक्त वर घेत नाही, वधू सुद्धा घेते. वचन फक्त तुम्ही एकट्याने नाही घेतलेत, मी सुद्धा घेतलेत. आज या अग्नीला साक्षी ठेवून मी तुम्हाला वचन देते. अहो 7 महिनेच काय, 7 जन्म झाले ना तरी माझ्यापासून तुमची सुटका नाही. संसार हा फक्त जिंकण्यासाठी नसतो तर निभावण्यासाठी असतो आणि मी निभावणार. संसारात सूड उगवण्याचा खेळ नाही आरके, तो विश्वासावर उभा राहणारा यज्ञ असतो. तुम्ही हा संसार मोडण्यासाठी लग्न करताय ना, आणि मी तो टिकवण्यासाठी करणार.